टर्न वन व्हिडिओ. या व्हिडिओत तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे का सांगून टाकायचं? नाही सरप्राईज. सो आत्ता 4:30 वाजलेत. ज्या डेस्टिनेशनवरती जायचं आहे तिथं तर निघालो आहे आम्ही दोघंच आहे. आणि आता बघूयात आपण. लेट सी. ट्रॅफिक तर होप सो नसायलाच पाहिजे, बट असलं तरी आपण जाऊ. आपल्याकडं काय आज पोलो आहे, काय विषय नाही. लालपरी, यु नो लालपरी, बक्सन व्हिडिओत लालपरी. आणि त्यांनी आम्हाला 5:30 वाजताचा टाइम दिलेला आहे. 5:30 वाजता क्लोज होईल बोलले. गमत बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नुसतं गमतच नका बघत बसू. गाईस थोडं हेअरस्टाईलला इग्नोर करा थोडे दिवस. जास्त लक्ष देऊ नका हेअरस्टाईलवरती. ते बचकट केलता ना मी माग, त्यामुळे ते असे झालेत. बळचकट केलता, बचकट. काय कारण नसताना आली ओके केला बचकट. हेअर ड्रेसर वाला म्हटला. नाही त्याला मीच म्हणलं. त्याला मीच म्हणलं आली ओके. मग माझा बचकट कर. मग तो एनटीची कॅब आहे. ही एनटीची कॅब अशी दिसली ना तुला? ही एनटीची कॅब आहे. तिचं बघ ना, तिथं कॅब आयडी दिली आहे, त्याच्यावरती सेफ्टी सेव्ह लिहिलंय. आता कोणता हेअर कट करू मला तुम्ही जरा सांगा. टक्कल सोडून. नाही तर लगेच कमेंट करतील टक्कल करा म्हणून. हा, टक्कल वगैरे नसतो करत. आता बचकट करून माझं झालंय. अरे मागाचे भाऊ, आम्ही सांगतोय ना तुला, ते वळून जा म्हणतोय परत 6 किलोमीटर. तू काय असं करतो? माग कुठं सदानंदच्या तिथे आहे का? तू याड आहे का रे? चुकलो रस्ता. रस्ता चुकलो बाई. जायला लागला आता लय घाण लपड होईल. नाही खालनं घालतो मी सर्व्हिस रोडने. कुठेतरी काढतो परत रिटर्न. चुकीच्या रोड. कसं होतं ना, जास्त आम्ही फिरत नाही ना बाहेर, त्याचे परिणाम आहेत हे. आम्ही जास्त फिरत असतो ना बाहेर तर बरोबर गेलो असतो 100%. आणि मी भाऊला सांगतोय ना, भाऊ इथंच आहे, यांनी 6 किलोमीटर पुढे आणले. 6 रिझन सांगू का? असंच फिरायचं होतं म्हणून. अरे ह्या ट्रॅफिक मध्ये काय फिरतो? ट्रॅफिक तर आहेच, नो डाऊट. तर पोलोचा कॅमेराला क्वालिटी कशी आहे मला सांगा रे जरा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला पण घ्यायचं असेल ना, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, घेऊन टाका. बेस्ट, एकदम बेस्ट. माझा एक्सपिरियन्स तरी चांगला आहे. सो गाईस, तुम्हाला बघायचं का कोणत्या शोरूमच्या बाहेर आहे? मला दाखवतो मी कोणत्या शोरूमच्या बाहेर आहे. बट कोणतं मॉडेल पाहायला जाणार आहे ते आतमध्ये गेल्यावरती बघा. आहे स्टँडर्ड. आणि रेज केल्यानंतर तुमचं 60-62 mm पर्यंत टेंटेटिव्ह रेज होतं. तुम्ही ही ज्यावेळी फर्स्ट ती पोस्टरवाली. हा असं होता बरोबर. बट आपण ज्यावेळेस इन्क्लाइन करतो फर्स्ट बॅक, ज्यावेळेस आपण एअर सस्पेन्शन ॲक्टिवेट करतो राईट, त्यावेळेस पहिल्यांदा बॅकचं होतं, देन फ्रंट. येस वेट पुढे असतं ना, मग ते बॅलन्स करतं. पहिले मागचं आणि नंतर फ्रंटच्या ट्यूबमध्ये वेट असतं इंजिनचं. त्यामुळे दिस इंटेरियर आपण तिकडं रामाचीला गेलेलो, तिथं ही लिफ्ट करून आपण जाऊ शकतो. तिकडं त्यांच्या घरी गेलतो, तिकडं घरापर्यंत जाईल. आपण कस्टमाइज करू शकतो यामध्ये इंटेरियर सगळ्यामध्ये मॉडेलमध्ये आपल्याला हवं तसं. टेस्ट ड्राईव्ह घेतो का मी? बस ना तू आधी. बरं मी अगोदर टेस्ट ड्राईव्ह घेतो तर. सो गाईज, आपण टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे. 2 लिटर पेट्रोल होती. पेट्रोल होती. अरे हा पेट्रोल. 2 लिटर पेट्रोल होती. आपल्याला ड्रायव्हिंग करताना काही शूटला परमिशन वगैरे नव्हती, त्यामुळे आपण शूट नाही केलं. पण आता माझा पर्सनल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की मी लास्ट टाइम वेल्डार पण ट्राय केली, पण वेल्डारमध्ये जे मला फील आलता ना, तो डिफेंडरमध्ये ना आला. की मला असं वाटतं की हाईप झाली किंवा एनिथिंग एल्स काही असू शकतं. बट मला पर्सनली तर असं वाटलं की
वरतीच नाही वाटत आहे, बिकॉज की त्यांचं स्टँडर्ड जे आहे तिची प्राइस आहे समथिंग अराउंड 0.8 CR. तुम्ही त्याच्यात ॲडॉन्स करू शकता, ॲडॉन्स जेवढं तुम्हाला करता येईल, पण स्टँडर्डमध्येच नॉर्मल आपली वाटते तेवढे. तुला सांगू का, ह्या रोडला मी जी आता पोलो चालवतोय, ह्या रोडला जो कम्फर्ट वाटतोय ना मला, तो त्या डिफेंडरमध्ये पण वाटत नव्हता. काय माहीत आता काय माहीत, त्याचं सस्पेन्शन रिजिड आहे, ऑफ रोडसाठी बनवली आहे म्हणून ती ह्या रोडला कम्फर्ट देत नाही, किंवा मी डिफेंडर चालवतोय असं पण फील नाही आलं मला. नॉर्मल फॉर्च्युनर सारखा फील आला खरं सांगायचं झालं तर. फॉर्च्युनर चालवतोय मी असं, ठीक आहे, हाईट वगैरे वाटत होती छान आहे, ते मला वाटते ओव्हर हाईप कार आहे वाटतं जरा. तुम्ही म्हणू नका घेऊ, तुम्हाला आवडत असेल तर घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. पर्सनल ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, म्हणजे आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू. आम्ही डिफेंडर की बाबा असली हाईफ आहे असे लोक घेत आहेत बरेच कप्पा ते, की त्या गाडीत काय आहे असं एक्सपिरियन्स घेतला, माझ्या तरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला नाही वाटत. बिकॉज आपण बघ वेलारची घेतली, त्यानंतर मर्सिडीजची कुठली होती ती GLA आय थिंक, तिचं पण घेतलं. ती तर आपण कुठं घेऊन गेलतो, तर म्हणजे त्या गाड्यांमध्ये मला असं वाटलं की ठीक आहे, छान वाटत, मस्त. ऑफ रोड असले, मला काय वाटतंय ऑफ रोड असल्यामुळे ना गाडी जरा ती स्टिफ बनवली आहे, स्टिफ म्हणजे अशी हार्ड बनवली आहे, पण असू शकतं, असं असू शकतं. बट ठीक आहे, आपण ऑफ रोडला तर एवढं कुठं जात पण नाही ना, तर मग त्याचं यूज नाही एवढं. तशी गाडी दिसायला काय दिसते राव, दिसायला लय भारी, म्हणजे ती गाडी कोणासाठी, ज्याला दाखवायचीत ना त्याच्यासाठी. तुम्ही दाखवा फक्त, घेतली माझ्याकडे पैसे त्यासाठी, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स नाही किंवा काय. थोडंसं आम्हाला ट्रॅफिक पण लागलेलं म्हणणं ते गाडी टेस्ट ड्राईव्ह करताना. नाही, मला तर असं वाटतंय मग की ते ऑफ रोडिंग साठी बिल्ड झाली आहे, त्याच्यामुळं तो असू शकतो त्याचा. स्टेअरिंगला कवर लावतो, स्टेअरिंग कवर रेड स्टिचेस वाला. डिसअपॉइंटेड तर झालोय दोन गोष्टींनी, आणि आपलं स्टेअरिंग कवर पण लावून झाला. मग आता काय तवा बत्ता मस्त. आता तरी सूप आले, हे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि पापडीन आणि एक चिकन मटका बिर्याणी सांगितली. बघू, खाऊ आता, ह्याच्यावरच आनंद मानू. काय ताव मारतोय बघा, पापडाला माझ्यासोबत ही आली आपली मटका बिर्याणी. हा हा, खुश होतोय बर्गर, सुकून. तुला पाहिजे ना का काय लेग पीस? आहे ना, खा ना. फर्स्ट बाईट नाही, रिॲक्शन व्हिडिओ काही चुराचुरी बघायचे. आता आम्ही आहे ना जेवतो. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन व्हिडिओसाठी असंच बघत राहा. नाही तर दाखवणार नाही, इथून पुढं दाखवणार नाही तुम्हाला, दाखवणार नाही. मग तर खातो, लेग पीस खातो. नाही मला पीस नाही आले पीस, कुठे लपून ठेवलेत ना. बघ बरं का, मी थोडंसं इंट्रोव्हर्ट माहिती होतं. हां का, जसं लाज वाटतं मग कॅमेराशी आहे. खायचं आहे ते सांग की आता. नाही खरंच इतक्या वेळेला लाज नाही वाटते बरं का, बरोबर जेवायच्या टायमिंगला लाज वाटते याला. जा हमने तमीज से खाना खाया है, वहाँ से हम भूखे लौटे. चिकन लेग पीस खातोय म्हणून त्याला कॅमेरा बंद करायचा होता, म्हणून म्हणतोय कॅमेरा शाय आहे मी. काय करायचं मला, थंबनेल टाकू तुला.
मैंने क्या ना कल कैसे लेके गया उसी प्रकार कल लेके गया ना बोल तो कुछ तो कल लेके गया ना आज खाने के लिए तो तू बोल रहा है खाएगा क्या तो खरीदेगी बताओ इसको क्या बोलते हैं बताओ इसको कल सुबह 3 बजे खाए कल सुबह 3 बजे कल लेके गया कितने बजे गया हम कितने लेके बजे गया 10 बजे 3 बजे तक कराएगा